एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. तू थांबतेस का थोडा वेळ अजून? अरे तू येतोयस ना आमच्या बरोबर? हो म्हणजे नाही, मी परत असा विचार करतोय की नको का तू. Come on, let's go. Come on, hurry up. नाही आता आपण नाही ना गेलो तर मग संध्याकाळचं ट्रॅफिक लागेल आणि मग ट्रॅफिक लागलं की मग घरी पोचायला उशीर होईल आणि मग सगळं पुढचं स्केड्यूलच बिघडून जाईल. यू नो आय हॅव टू हिट द बेड बाय 9. गुड. फक्त रात्र व्हायला अजून वेळ आहे. म्हणजे तुला पाहिजे तर यू कॅन मोस्ट डेफिनेटली लिव्ह. हा घनश्याम मस्त आहे तुझी फॅमिली. लकी यू आर. हो पण ज्याच्याकडे जे असतं त्याला त्याची किंमत नसते. नाही रे नाही, घनश्यामला खूप आहे घरच्यांचं. नाही नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं अजिबात. काय ना माझ्यासारख्या ब्रोकन फॅमिलीतनं आलेल्याला जॉईंट फॅमिलीचं जितकं अप्रूप किंवा कौतुक असेल तितकं नसेल कदाचित घनश्यामला. ओके बाय. तू पण रात्री 9ला झोपतेस का? मी शी नाही का? नाही म्हणजे तुला हवं असलं तर तू थांब ना मग थोडा वेळ. नाही नको, मी निघते. म्हणजे तू येत नाहीच बरोबर, मी तुला काहीतरी काम असणार आणि पुन्हा अबीर निघतोस तर मला कंपनी येऊन नाही तर मला एकटीला जायला. नाही नाही इट्स ओके. म्हणजे असंही मी तुला हवं असलं तर असं म्हटलं तू जाऊ शकतो. इनफॅक्ट तू जा, कारण बरोबर आहे त्याचंही. रात्री ट्रॅफिक वाढलं की मग तुम्ही अडकाल किंवा मग तुला एकटीला जावं लागेल. तू एक्सक्यूज मी. हॅलो. हां सर. हो सर मी उद्या सकाळी येतोय. हो नाही सर काही प्रॉब्लेम नाही आहे. मी सिस्टीम चेक केली आहे. बहुतेक एकदा मशीन फॉर्मॅट करायला लागेल. तुम्ही बॅकअप घेऊन ठेवा. हां बॅकअप घेऊन ठेवा. मी उद्या सकाळी येतो सर. बाय. बाय. हाय. हाय. अगं तो गेला पण. मी थांबले, काही प्रॉब्लेम? नाही 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 मला काही प्रॉब्लेम नाही पण म्हणजे आता तुला रात्री उशीर झाला तर मग तू एकटी कशी जाणार ना? पण मी बरेचदा रात्री अशी येते जाते एकटी. हा पण आता तुला घरापर्यंत कंपनी होती ना, मग असं असताना तू का थांबली असशील ना? हा कारण 9 वाजता बेड हिट करायचं कंपल्शन अबीरला आहे, मला नाही. या बरोबर. मला पाणीपुरी खायची आहे. तुला पाणीपुरी खायची? ऍक्च्युली मला पण खायची. हो रामशरण भैया पाणीपुरी सॅनिटायझर आहे? मी टिश्यू आणतो. नाही मी शर्ट पण बदलतो. स्मार्ट दिसते. ऑब्वियस करू नको यार. हा राधाचा मित्र अबीर. अरे काय मस्त माणूस आहे. घरात आल्याला अगदी मिसळून गेला. हा आणि माईचं तर तू विचारूच नकोस. माई आणि अबीर एकमेकांशी अशा काही गप्पा मारत होते कुणालाही अगदी वाटावं त्यांची खूप जुनी ओळख आहे. अचानक धनलाभ.
तुला काय वाटतं? हं? अबीर अबीर तुला काय वाटतं? हा बरं आहे तसं. अगदी काय एवढा काही मला आवडलेला नाही हा तू. काय ना, पहिल्याच भेटीत इतक्या सलगीने वागणारी माणसं, त्यांचं मला काही कळतच नाही. आणि राधाचा मित्र वगैरे नाही हा तो, घरी पेइंग गेस्ट म्हणून राहतो. राधाचे मित्रमैत्रिणी काही असे नसतील. चांगली चोखंदळ आहे ती माणसांच्या बाबतीत. आजकालच्या मुलामुलींचं मी पाहून ठेवलंय, त्यांना आपल्या वयाच्या माणसांशी बोलायचंच नसतं, त्यांना फक्त बरोबरीच्या मुलामुलींची डायलॉग करायचा असतो. पण हा अबीर कसा घरातल्या सगळ्यांशी मिळून मिसळून वागत होता. मला तर वाटलं की उद्या घनाची आणि अबीरची जर मैत्री झाली ना, तर अबीर घनाला सांगेल, भाऊ अमेरिकेचा नाच सोड, मी अमेरिका सोडून आलोय. हो, हे असलं काहीतरी तुम्ही घनासमोर बोलू नका, आवडणार नाही त्याला. त्याला मगाशी काय म्हणालात ऐकलं मी. फार अस्वस्थ झाला तू. अहो, आता हे अमेरिकेला जाण्याचा विषय हा घरच्यांसमोर काढणं गोष्ट वेगळी, बाहेरच्यांसमोर असं बोलायचं का? किती वाईट वाटलं त्याला. अहो, अशी तुलना केलेली नाही आवडत मुलांना. आठवतं तुम्हाला, घना लहान असताना एकदा त्या शेजारच्या प्रथमेशचं उदाहरण दिलं होतं त्याला. तो कसा छान पेपर लिहितो, पहिला येतो वगैरे म्हणून. हा घना एवढा हुशार, पण परीक्षेला तसा कोरा पेपर टाकून घरी आला होता. आठवतंय ना? अगं पण मी तुलना करतच नव्हतो, आणि मी काय वाटेल ती तुलना केली तरी उद्या अबीर थोडीच घनाची जागा घेणार आहे. जाऊ दे ना, मी काय बोलतच नाही, नाहीतरी मला कुठे काय कळतंय. आणि मला वेळ आहे का इथे बोलायला? मला बरीच कामं पडली आहेत. घनाची सगळी खोली स्वच्छ करून आवरायला हवी. राधा येणार आहे आता. आय डोंट बिलीव्ह इट. रामशरण भैयानी सॅनिटायझरची बाटली विकत घेतली आणि येणाऱ्या प्रत्येक गिरायकाला तो सॅनिटायझरने हात धुवायला होतो. राधा, तू त्याच्या आयुष्यात क्रांती घडवून आणलीस. यू माइंड ब्लोईंग. माणूस बदलतो. अगं माणूस बदलतो, सॉरी माणूस बदलतो, पण पाणीपुरीवाले रामशरण भैया इतके बदलतील असं मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं. बदल बरा असेल ना, तर तो हसण्यावर देण्यापेक्षा अप्रिशिएट करावा असं मला वाटतं. नाही नाही, मी अप्रिशिएटच करतोय, मला कौतुकच आहे. पण पण पाणीपुरीवाला माणूस सॅनिटायझरच्या बाटलीने हात धुवायला लावतो, हे जरा म्हणजे किती बदलायचं माणसाने. बदल हवा असतो प्रत्येकाला. प्रत्येकाला वाटतं आपण बदलावं. म्हणजे आपण बघत नाही का, जाड माणसाला बारीक व्हायचं असतं, काळ्या माणसाला गोरं व्हायचं असतं. त्या जाहिराती नाही का बघत, टीव्हीवर डब केलेले असतात. मैं कितना मोटा था, बाद में मैंने क्रीम लगा लिया, ये लगाने के बाद मैं एकदम पतला हो गया. हो ना, हो ना. फक्त कधी कधी भीती वाटते बदलाची. राधा, ती ती बाजूला कर ना, ती लट बाजूला. का रे, संपलंय ना आपल्यातलं सगळं अनवॉन्टेड अट्रॅक्शन? हो 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 हो, म्हणजे संपलंय, म्हणजे ऑलमोस्ट संपलंय. ऑलमोस्ट. पण काय होतं राधा, म्हणजे मी खरं खरं सांगतो तुला, तुझी अशी बट दिसली किंवा तू डोळे बारीक केलेस किंवा तू असं करतेस ना, असं नाकाला बोट लावतेस ना, तसं केलं की मग ते सगळे विचार परत येतात. आणि मग पण हे जाईल, म्हणजे कारण हे अट्रॅक्शन आहे ना राधा. आपलं बोलणं नाही का, मी तुला बोललो होतो की हे अट्रॅक्शन आहे आणि प्रेम वाढतं, अट्रॅक्शन कमी होतं आणि संपतं. हे संपेल, राईट? आय डोंट नो. राधा, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय?
तू हल्ली खूप बेचैन केलंस मला. म्हणजे तू माझ्या रात्रीची झोप उडवली आहेस असं म्हणतात नाही का, रात्रीची झोप उडवली, तसं तू रात्रीची झोप उडवली आहेस. मला एकट्याला झोपच येत नाही. मला खूप अनइझी होतं आणि मला सतत असं वाटतं की तू येशील, तू येशील आणि तू आणि तू माझ्या बाजूला झोपशील आणि तुला झोप लागल्यावर तू घोरायला लागशील आणि तुझं घोरणं ऐकून मग मला शांत झोप लागेल. कारण मला आता सवय झाली ना मला आता सवय झाली ना तुझ्या घोरण्याच्या आवाजाची. म्हणून तू राधा, अगं मी मस्करी करतोय का? मी आय एम जस्ट जोकिंग. राधा, ए राधा, राधा. तुझ्या विना एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. राधा, राधा, काय राधा, एक मिनिट. तू एवढी का चिडतेस? आय वॉज जस्ट जोकिंग. मी जोक आहे का तुझ्यासाठी? अगं हे बाबा, ऐक ऐक. राधा, 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 आय एम सॉरी. हे बघ, तू माझ्यासाठी जोक नाहीयेस. इथून पुढे मी तुझ्या घोरण्यावर आयुष्यात कधी तुला बोलणार नाही. बस. घनश्याम, तू मला घोरण्यावर बोललास म्हणून मी नाही चिडले. मग तू असं का बोललास मला? आपलं ठरलंय ना की आपल्याला एकमेकांबद्दल आता काहीही वाटत नाही. मग तू का म्हणालास की तू केस बाजूला घे, बट तुझे डोळे, तू का बोलतोस असं सगळं मला? अगं कारण मी नेहमीच सगळं सांगतो ना तुला. म्हणजे मला जे वाटेल, माझ्या जे मनात येईल ते सगळं मी तुला सांगूच शकतो ना, म्हणून सांगतो. तू बोलून टाकायचं नंतर म्हणायचं जोकिंग. हे मला असं नाही वागता येणार तुझ्याशी. एक मिनिट राधा, तू इकडे काय तमाशा करतेस? आपण कुठेतरी बसून बोलूया का? मी तमाशा करते का घनश्याम? मी तमाशा करत नाहीये. मी आता का नाही बोलायचं? हे काय आहे मग? का ओरडाओरडी करतेस तू? कोणाचा राग माझ्यावर काढतेस तू? सांग ना. हा राग नाहीये घनश्याम, मग हे फ्रस्ट्रेशन आहे. बरं, फ्रस्ट्रेशन. कोणाचं फ्रस्ट्रेशन माझ्यावर काढतेस तू? घनश्याम, मी इतकं तोलून मापून नाही वागत आयुष्यात कधीच. मला असं आता वागायला लागतंय तुझ्यामुळे. मी जरा हसले की याला वाटेल की मी इन्व्हॉल्व झाली. मी जरा बरं बोलले की याला वाटेल की आता ही आपल्या मानगुटीवर बसणार आहे. मी असं केलं की याला असं वाटेल, मी तसं केलं की अरे किती विचार करायचा, सतत सतर्क राहायचं तुझ्याशी वागताना. मला प्रेशर येतं या सगळ्याचा, मला त्रास होतोय खूप. अगं पण तू न्यूट्रल वाग ना माझ्यासारखी. मी कसा तुझ्याशी बोलताना वागताना तटस्थ असतो, तशी तटस्थ राहा ना, न्यूट्रल राहा तू माझ्यासारखी. तू माझ्याशी न्यूट्रल वागतोयस का? हो. बाजूला बाजूला बाजूला, मला बोलायचं नाही. बाजूला. काय झालं? बाजूला. काय झालं? तू जे वागतोयस ते न्यूट्रल आहे गणेश. हो. म्हणजे तू असा सगळ्यांनाच आग्रह करतोस का थांब, जाऊ नको, किंवा तू सगळ्यांना सांगतोस की तुझ्या डोळ्यावर केस येत आहेत, मला रात्री झोपताना तुझी आठवण येते, हे सगळ्यांना सांगतोस. पण या कॉम्प्लिमेंट्स आहेत ना राधा, आणि माझा स्वभाव आहे, मी सगळ्यांना कॉम्प्लिमेंट्स देतोच ना. असं नाहीये घनश्याम, तू हे मला सांगतोस कारण तुला माझ्याबद्दल. एक मिनिट, तुला असं वाटतंय का की मी तुझ्या प्रेमात वगैरे पडलोय पुन्हा? एक मिनिट, तुला जर असं वाटत असेल की मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडलो राधा, तर तुझं सबशेल चुकतंय. कळलंय का तुला? तुझं सबशेल चुकतंय. मी काय तुझ्या प्रेमाभिमात अजिबात पडलेलं नाहीये. मी हे बघ मी तुला म्हंटल होतं थांब, कारण कारण काय का म्हणालास तू मला थांब? सांगतो ना, असं बघू नको ना माझ्याकडे. तेच सांगतो ना मी तुला. हे मी तुला म्हणालो होतो कारण मला पाणीपुरी खायला कंपनी होती, आणि कंपनी म्हणून तू बरी आहेस. घनश्याम, तू ना एक अत्यंत, म्हणजे तुला ना काही धड शब्दात बोलता येत नाही, तुला सांगता येत नाही मला एक शब्द वापरून की तुला काय वाटतंय माझ्याबद्दल. तू एक हे मुलगा आहेस अत्यंत. तुलाही सांगता येत नाही ना हे मुलगा आहेस म्हणजे काय? तुलाही सांगता येत नाही ना शब्दात. रिक्षा. राधा, राधा,
एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हाय रिक्षा. हो एक मिनिट, रुको रुको रुको. उतर उतर, तू अशी जाऊ शकत नाही, उतर. आप रुको. काय झालं, काय प्रॉब्लेम आहे, काय झालंय तुला, काय का त्रास देतोस तुम्हाला, काय मवाली पण आहे? हो मी मवाली आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे? बोलून जा माझ्याशी. घनश्याम, तो पाणीपुरीवाला बदलला, पण तुझ्याकडनं बदलाची अपेक्षा करणं पण चुकीचं आहे. एक्झॅक्टली, कारण परफेक्शन बदलता येत नाही. तू काय परफेक्शनिस्ट आहेस? हो. साधी कपड्याची घडी नाही करू शकत तू. कपड्याची घडी घालणं यावरनं परफेक्शन ठरत नसतं राधा. तू मला नाही बोलायचं तुझ्याशी. का? मला बोलायचंय, सांग ना, तुला का नाही बोलायचं सांग ना. कारण तुझ्या पुढे डोकं फोडलं ना तर तुला फरक पडणार नाहीये. तुझं एकच उत्तर ठरलेलं आहे कायमचं, अमेरिका अमेरिका अमेरिका. काय सोनं लागलंय रे इतकं अमेरिकेला? हे बघ, मी तुला ह्याच्या आधी 10 वेळा सांगितलंय, मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करून सांगतो की जर तुला अमेरिकेबद्दल काही माहिती नसेल तर तू त्याच्याबद्दल बोलू नकोस प्लीज. ओके, मला माहिती नाहीये पण मी विचारायचं नाही. तुला माहितीये पण तू सांगणार नाहीयेस, मग मी इथे का थांबले? मला जाऊ दे ना, मी घरी जाऊन 4 कामं तरी करेन ना. 4 कामं करणार आहेस का कोणा बरोबर तरी वेळ घालवणार आहेस? हा, तो आहे ना तुझा मिस्टर परफेक्शनिस्ट, तो अबीर. तू अबीरचा काय संबंध आहे घनश्याम? तू इलॉजिकल बोलतोयस आता. का नाकाला मिरच्या जमल्या का तुझ्या? एक मिनिट, हे बघ, तो माझा मित्र आहे. अगं 2 दिवसापूर्वीपर्यंत तो इरिटेट करत होता तुला, बोर होत होतीस तू, आता तो तुझा मित्र झाला. तुझं हे अति होतंय घनश्याम. तुझं अति होत आहे. तुझं अति होतंय. तुझं अति होत आहे. हो मॅडम, आपण निघायचं का आता? नाही, तुम्ही जा. ओ नाही, ओ तुम्ही थांबा, हिला घेऊन जा, नाहीतर परत माझ्याच डोक्यावर खापर फुटेल की माझ्यामुळे याची रिक्षा गेली म्हणून. घेऊन जाईला. एक मिनिट, तू कोण समजतोस स्वतःला? तू का बोलतोस? तुझा काय संबंध आहे? ए, जर माझा काही संबंध नाही तर मी एकदा थांब म्हटलं थांबलीस का? जायचंच ना, जायचंच त्या अबीर बरोबर त्याच्या एसी गाडी मधनं हवा खात जायचं ना. तू काही बोलतोयस आता. हे बघ, मी इथे थांबले कारण हा, काय कारण? काय तू इकडे काय थांबलेस? मी सांगते ना, तू बघू नको ना असं माझ्याकडे. सांग ना. तू ना 1 नंबरची ही मुलगी आहेस राधा. तुला एक गोष्ट सांगता येत नाही, एक गोष्ट नीट तुला शब्दात मांडता येत नाही. सांग ना. मी इथे थांबले कारण मला पाणीपुरी खायची आहे. हा, तुझ्या विना 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 तुझ्या विना. हा तुझा होत से मला सांगना, लागते ओढ का सारखी अशी सांगना. झालो अनोळखी माझा मलाच मी, वाटे मला का व्यर्थ सारे सांगना. तुझ्या विना तुझ्या विना तुझ्या विना तुझ्या विना. भास का हा तुझा होत से मला सांगना, लागते ओढ का सारखी अशी सांगना. झाली अनोळखी
उमजून सारे जरी खेळ हा मांडला तरीही कसा सांगना जीव हा गुंतला उमजून सारे जरी खेळ हा मांडला तरीही कसा सांगना जीव हा गुंतला झाले आता जरी होते जसे मनी काहे बदलले अर्थ सारे सांगना तुझ्या विना तुझ्या विना तुझ्या विना तुझ्या विना एका लग्नाची दुसरी गोष्ट सुख घाली माझ्या दारी पिंगा